पुढची बातमी आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातली। गेल्या जवळपास 5 वेळा झालेल्या सुनावणीच्या नंतरही शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची सुनावणी अपूर्ण राहिली आहे। आजची सुनावणी संपली असली तरी पुढील सुनावणी 18 ऑगस्टला सुरू होणार आहे। शिवसेनेच्याकडून मंगळवारी युक्तिवादाची शक्यता आहे। निवडणूक आयोगाने चुकीचे निर्णय घेतल्याचा युक्तिवाद, एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी निवड चुकीची ठरवल्याचाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या घटनेमध्ये मुख्य नेते पद नाही असा दावाही वकिलामार्फत न्यायालयासमोर केला। आजच्या न्यायालयातला युक्तिवादातला काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा तपशील आता आपल्या समोर येतोय। बहुजन समाज पक्षाच्या प्रकरणामध्ये म्हणजे फुटीमध्ये काय झालं ते पाहू असा मुद्दा ठाकरेंकडून मांडण्यात आला। पक्षांतर कायदा लागू होऊ नये म्हणून बसपाची फूट अधोरेखित करण्यासाठी 37 आमदारांची गरज होती। आधी केवळ बसपाचे 13 आमदार सोडून गेलेले होते। उरलेले आमदार फुटत नाहीत तोपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी कसलाच निर्णय घेतला नव्हता। हळूहळू आकडा 37 वर पोहोचला आणि त्यानंतर बसपातली फूट ही मान्य करण्यात आली। अध्यक्षांनी तातडीनं फुटी गटाला मान्यता दिली असं सिब्बल यांनी न्यायालयामध्ये सांगितलं। पहिल्या खेपेत जे आमदार फुटले त्याची दखल अध्यक्षांनी घेतली पाहिजे होती असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता, याची आठवण त्यांनी करून दिली। आमदार सोडून जातात हे घडूच देता कामा नये असंही सिब्बल यांनी सांगितलं। 1/3 आमदार संख्या पूर्ण होण्याची वाट अध्यक्ष पाहू शकत नाहीत असा सिब्बल यांचा दावा आहे। ठाकरेंचं म्हणणं आहे की असं वर्तन हे 10व्या परिच्छेदाच्या विरोधात आहे। ठाकरे सांगतात कायद्याचा मुख्य हेतू पक्षांतर थांबवणं हा आहे, त्याला कायदेशीर मान्यता देणं हा हेतू नाही असं ते सांगतात। ठाकरेंच्या म्हणण्यानुसार अध्यक्षांनी अपात्रतेच्या तक्रारीवर तात्काळ निर्णय घेणं अपेक्षित होतं, पण शिवसेनेच्या बाबतीत अध्यक्षांनी नोटिशीचं उत्तर 2023 मध्ये दिलं। ठाकरेंना याची आठवण असायला हवी की त्यावेळेला विधानसभेचे अध्यक्ष अस्तित्वात नव्हते। आधी निवडणूक आयोगाकडे जा असंही अध्यक्षांनी सांगितलं, यावरही ठाकरेंचा आक्षेप आहे। देशात कायद्याचं राज्य राहावं यासाठी नवा कायदा घालून द्यावा अशी संधी कोर्टासमोर असल्याची अपेक्षा ठाकरेंनी मांडली आहे। देशातली लोकशाही आता फक्त न्यायालयच टिकू शकतं असं तेच ठाकरे म्हणतात, जे काल परवापर्यंत न्यायालयावर विश्वास नाही असं म्हणत होते। संसद कायदे बनवत राहील पण त्या कायद्यांच्या अंमलबजावणीचं काय हा प्रश्न ठाकरेंना पडलाय। अपात्रतेच्या अर्जावर निर्णय येऊ नये यासाठी सत्तेतला पक्ष प्रयत्न करतो असा त्यांचा दावा आहे। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर संजय राऊतांची भूमिका आली आहे, ऐकूया। पूर्णपणे बेकायदेशीर एक मार्ग, हा बेकायदेशीर मार्ग त्यांनी तयार केला। त्या मार्गावरून ते गेले आणि एका बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली आणि चिन्हही दिलं आमचं त्यांना। निवडणूक आयोगाच्या पहिले मुख्यमंत्री बनवला गेला, बघा निवडणूक आयोगाने निर्णय आधीच ठरवलेला होता। निवडणूक आयोगाचा निर्णय हा आधीच ठरला होता। तो निर्णय ठरावा यासाठी फार मोठं षडयंत्र रचलं गेलं आणि निवडणूक ठरल्यावरती हे लोक गुवाहाटीला गेले। निकाल आधी ठरला आणि नंतर हे लोक गुवाहाटीला गेले, हे तुम्हाला मी सांगतो। बाबतीमध्ये किती बेकायदेशीरपणे काम केलं आणि पक्षपाती निर्णय घेऊन एका बेकायदा गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न केला, याच्यावर आज कपिल सिब्बल साहेबांनी युक्तिवाद केला। अनेक उदाहरणं दिली, गेल्या 50 वर्षातली असतील किंवा अलीकडची असतील, आणि कोर्ट सुद्धा मला असं वाटलं की कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे त्यांचं समाधान झालं। आम्ही जे सांगतोय, जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळी संजय राऊतांना पण मुख्यमंत्री बनायचं होतं। उद्धव ठाकरेंचा त्यांना विरोध होता,
उद्धव ठाकरेंना त्यांचा विरोध होता. त्यांनी काही आमदारांना पण फोन केलेले. त्या काही आमदारांनी आमच्याशी बोललेले की असे संजय राऊत आणि त्यांचा भाऊ आम्हाला बोलवतोय, सांगतायत की माझं नाव उद्धव ठाकरेंपेक्षा माझं नाव चालवा. मग ते खरं आहे का? त्याच्याही बाबतीमध्ये भूमिका मांडा.